नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा विज्ञान आणि सेमीच्या मुलांच्या सायन्सची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता 6वीची सामान्य विज्ञान आणि सेमीच्या मुलांची जनरल सायन्सची आकारिक मूल्यमापन चाचणी 1ची प्रश्नपत्रिका सन 2025-26ची उत्तरासहित सोडवू. इयत्ता 6वी सामान्य विज्ञान प्रथम घटक चाचणी 2025-26 गुण 15 वेळ 1 तास. या व्हिडिओमध्ये आपण सर्व सेमी आणि नॉन सेमीच्या मुलांचा सायन्सचा पेपर पाहणार आहोत. त्याचबरोबर स्टँडर्ड 6 सायन्स जनरल सायन्स फर्स्ट युनिट टेस्ट एकाच व्हिडिओमध्ये आपण दोन्ही क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहोत. सर्वप्रथम आपण मराठी मीडियमची प्रश्नपत्रिका सोडवू आणि त्यानंतर तीच प्रश्नपत्रिका इंग्लिशमधून सेमीवाल्यांसाठी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी दिलेली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारख्या वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. इयत्ता 6वी सामान्य विज्ञान प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा 3 गुणांसाठी. बघा कंसामध्ये या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत, ते आपण शोधून रिकाम्या जागेमध्ये टाकायचे आहेत. बघा पहिलं, स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. दुसरं आहे, मृदेमध्ये जैविक व अजैविक घटकांचे अस्तित्व असते. तिसरं आहे, ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी अतिनील किरणे शोषून घेतो. ब भाग जोड्या जुळवा 4 गुणांसाठी. अ गट 1, हुबैचर, त्याची जोडी आहे ब बेडूक. बाष्प क पाऊस. कार्बन डायऑक्साईड अ वनस्पती व अन्न निर्मिती. खवले असणारे साप. त्यानंतर तिसरं, चुकी बरोबर ते लिहा 4 गुणांसाठी. 1, जमीन आणि माती ही एकच असते. चूक. 2, जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल असे म्हणतात. बरोबर. 3, गोगलगाय हा जलचर प्राणी आहे. चूक. 4, रेडॉनचा वापर जाहिरातीसाठीच्या दिव्यात करतात. बरोबर. पुढचं, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आपत्ती म्हणजे काय 5 गुणांसाठी. उत्तर, अचानक उद्भवणाऱ्या संकटांना आणि समस्यांना आपत्ती असे म्हणतात. 2, आपत्तीचे प्रकार कोणते. मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती असे आपत्तीचे 2 प्रकार आहेत. तिसरं, सजीव हे निर्जीवपेक्षा वेगळे का आहेत. उत्तर, सजीव जन्म घेतात आणि मृत्यू पावतात. असे लक्षणे निर्जीवांमध्ये दिसत नाही, त्यामुळे सजीव वेगळे आहेत. पुढचा प्रश्न, वनस्पतींच्या मुळांचे कार्य सांगा. उत्तर, माती घट्ट धरून ठेवते, वनस्पतीला आधार देणे, जमिनीतील पाण्याचे व पोषण तत्वाचे शोषण व वहन करणे इत्यादी वनस्पतीच्या मुळांची कार्य आहेत. त्यानंतर सेमीच्या मुलांची सायन्स जनरल सायन्सची क्वेश्चन पेपर स्टँडर्ड 6 फर्स्ट युनिट टेस्ट. मार्क्स 15. क्वेश्चन 1, फिलिंग द ब्लँक फॉर्म गिवन. कंसात दिलेले शब्द पाहायचेत आणि ते रिकाम्या जागी अचूक टाकायचे. 3 गुणांसाठी आपल्याला 3 गाळलेल्या जागा दिल्या आहेत. हे सर्व प्रश्नांची उत्तर आपल्या वहीत व्यवस्थित लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला परीक्षेला जास्तीत जास्त मार्क्स हे मिळतील.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा, मॅच द फॉलोइंग 4 गुणांसाठी जोड्या दिलेल्या आहेत. पहिल्याचं बी, दुसऱ्याचं सी, तिसऱ्याचं ए, चौथ्याचं ई. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, ट्रू ऑर फॉल्स, चूक आणि बरोबर ओळखायचे. 4 विधानं आहेत. या ठिकाणी 4ही विधानं चूक आहेत. 4 गुणांसाठी हा प्रश्न होता. क्वेश्चन नंबर 2 बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन 4 गुणांसाठी. या ठिकाणी आपल्याला एक एक गुणांचे 4 प्रश्न दिलेले आहेत. बघा ते 4ही प्रश्न आणि व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहा आणि पाठांतर करा. असेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचे सामान्य विज्ञान आणि जनरल सायन्सची सेमी आणि नॉन सेमीच्या मुलांची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.